कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारानिमित्त फुलेवाडी इथल्या महात्मा फुले सहकारी विकास सेवा सोसायटीला खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी संस्थेचे पदाधिकारी तसंच सभासदांशी संवाद साधला। यावेळी माजी राज्यमंत्री दिवंगत श्रीपतरावजी बोंद्रे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम असणाऱ्या श्रीपतराव बोंद्रे यांचं कार्य आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितलं। सहकार क्षेत्राला उभारी देण्याचं काम काँग्रेस पक्षानं पूर्वीपासून केलंय, त्यामुळे आज सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालतायत। मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये सहकार मोडीत काढण्याचं काम महायुती सरकारच्या लोकांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबतचे निर्णय आम्ही प्रामुख्याने घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। शेतीमधील पिकं काढत असताना पाणंद रस्ते नाहीत, त्या ठिकाणी अडचण येते। त्यामुळे पाणंद रस्ते करण्यासाठी 10,000 कोटी रुपये देण्याचं अभिवाचन आम्ही दिल्याचं त्यांनी सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कदम यांनी फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनीसह या परिसरातून आमदार ऋतुराज पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। दरम्यान यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुरेश नारायण मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। काँग्रेसचा स्कार्फ गळ्यात घालून आमदार सतेज पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे तसंच अतुल बोंद्रे यांच्यासह सोसायटीचे चेअरमन बळवंत लाड, व्हाईस चेअरमन विलास कांबळे, अमर अपराध, संचालक शिवाजीराव माने, सदाशिव पाटील, शामराव माने, नागोजीराव पाटील, जयसिंगराव माने, तात्या खेडकर, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते।